या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत दिशाचं बोलणं ऐकून पारू खूप घाबरते आणि मग त्यानंतर तिच्या लक्षात येतं की अनुष्काने सुद्धा अशीच धमकी दिली होती आणि मग तिला घडलेला एक एक प्रसंग आठवतो. लग्नामध्ये वेंकीने आणि भावनाने जे सांगितलेलं असतं ते सुद्धा पारूच्या लक्षात येतं आणि तिला समजतं की अनुष्का आणि दिशा एकत्र आहेत आणि त्या दोघीजणी बदला घेण्यासाठीच परत आल्यात. त्यामुळे मग तर ती अजूनच घाबरते. दुसरीकडे दामिनी पळतच स्टेजवर जाते. ती सगळ्यांना सांगत असते की माझ्यासाठी टाळ्या वाजवा, पण कोणीही टाळ्या वाजवत नाही. तर मोहन हसतच तिला खाली बसायला सांगतो. दुसरीकडे पारू लोकांच्या गराड्यामधून स्टेजकडे जाण्यासाठी निघालेली असते. मात्र तिच्या मनात अनेक विचार सुरू असतात. नक्की या दोघी बहिणी काय घडवून आणणार आहेत असा तिला प्रश्न पडतो. आणि मग त्यानंतर सरळ स्टेजवर जाते. आदित्य तिला रिसीव करण्यासाठी पुढे येतो, तर पारू त्याला हळूच सांगते की आदित्य सर प्लीज तुमचा मोबाईल बघा. त्यामुळे आदित्य पारूचे इतके मिस कॉल आणि तिचे मेसेज बघून काळजीत पडतो. आणि मग त्यानंतर तो प्रीतमला घेऊन स्टेजवरून खाली येतो. तर पारू स्टेजवर जाऊन सगळ्यांना नमस्कार करते. दुसरीकडे प्रीतम आदित्यला विचारत असतो की दादा काय झालं आहे, तुम्हाला खाली का घेऊन आले? तिकडे पारूचं भाषण सुरू होईल. तर आदित्य म्हणत असतो की पारूने काहीतरी मेसेज केला आहे. तिला असं वाटते की काहीतरी गडबड आहे आणि तिचे खूप सारे कॉल्ससुद्धा येऊन गेलेत. तर प्रीतम म्हणतो की हो, तिने मलासुद्धा अनेकदा कॉल केले आहेत. नक्की काय म्हणत असेल ती? आणि त्यावर आदित्य म्हणतो की थांब, तिचा परत एक मेसेज आला आहे. आणि मग त्यानंतर तो मेसेज वाचतो. तर त्यामध्ये लिहिलेलं असतं की सर इथे काहीतरी मोठं घडणार आहे, बटन दाबल्यावर बूम, कोणतंही बटन दाबू नका. आणि ते ऐकून आदित्य आणि प्रीतम विचारात पडतात की असं नेमकं काय घडणार आहे. तर दुसरीकडे पारू स्टेजवर आलेली असते आणि मग त्यानंतर तिला दीप प्रज्वलन करायला सांगण्यात येते. तिच्या हातामध्ये एक लायटर देण्यात येतो आणि त्यामुळे पारू घाबरते. तिला असं वाटतं की कदाचित यामुळे तर स्फोट होणार नसेल ना. त्यामुळे ती दीप प्रज्वलन करण्यासाठी पुढे जातच नाही. आणि तितक्यात दामिनी त्या ठिकाणी येते आणि ती पारूच्या हातून तो लायटर हिसकावून घेते आणि स्वतःच दीप प्रज्वलन करते. मात्र काही घडत नाही आणि त्यामुळे पारूच्या जीवात जीव येतो. दुसरीकडे आदित्य आणि प्रीतम या सगळ्याचा नक्की काय अर्थ असेल याचा विचार करत असतात. आदित्य प्रीतमला सांगतो की तू पटकन जा आणि पोलिसांना घेऊन ये, उगाच काही गडबड व्हायला नकोय. मात्र प्रीतम म्हणत असतो की अरे इथे किती गर्दी आहे बघतोयस ना तू, जर या लोकांना समजलं ना काहीतरी गडबड आहे तर किती धावपळ होईल. परंतु आदित्य म्हणतो की आपल्याकडे पर्याय नाही आहे, तू पटकन जाऊन पोलिसांना घेऊन ये. तोपर्यंत मी या स्टेजमध्ये काही गडबड तर नाही आहे ना हे चेक करतो. तर दुसरीकडे पारूला सगळेजण भाषण करण्याचा आग्रह करत असतात. मात्र पारू नकार देते. मात्र अहिल्या आणि श्रीकांत म्हणतात की पारू काहीतरी बोल तू. आणि त्यामुळे पारू भाषण करण्यासाठी माईक जवळ जाते. मात्र माईक बंद असतो आणि त्यामुळे श्रीकांत तिला सांगतो की अगं माईकचं बटन चालू कर. आणि तिथे बटन बघून पारू तर खूपच घाबरते. तर अनुष्का आणि दिशा तिच्या समोरच उभ्या असतात आणि हसतच पारूकडे बघत असतात. पारू मात्र खूप घाबरलेली असते. आपण जर बटन दाबलं तर नक्की स्फोट घडेल याची तिला खात्री असते. मात्र मग ती घाबरून नाईलाजाने बटन दाबते, परंतु काहीच घडत नाही. त्यामुळे तिच्या जीवात जीव येतो. आणि मग त्यानंतर ती त्या सगळ्या गावकऱ्यांसोबत संवाद साधायला सुरुवात करते. सगळ्यांसोबत बोलत असते, किर्लोस्कर फॅमिलीचे आभार मानत असते. आणि मग त्यानंतर ती असं म्हणते की ज्या व्यक्तीने माझ्यातील आत्मविश्वास जागा केला, ज्या व्यक्तीमुळे मी आज इथपर्यंत पोहोचली आहे, त्या व्यक्तीला मला स्टेजवर बोलवायचं आहे. आणि मग ती अनुष्काचं नाव घेत तिला स्टेजवर बोलावते. आणि ते ऐकून अनुष्का खूप घाबरते, कारण तिला दिशाने सांगितलेलं असतं की स्टेजपासून दूर राहा. त्यामुळे ती मोठ्याने ओरडून म्हणते की नाही, मी इथेच ठीक आहे. मात्र अहिल्या तिला खूप आग्रह करते. पारू हसतच तिच्याकडे बघत असते. आणि मग नाईलाजाने अनुष्काला स्टेजवर जावे लागते. तर त्या ठिकाणी असणारे लोक पारूला सांगत असतात की या रिमोटने इथे समोर असणाऱ्या फटाक्यांचा आधी तुम्ही ब्लास्ट करा आणि मग त्यानंतर तुमच्या होर्डिंगचं अनावरण करण्यात येईल. आणि मग त्यानंतर ते पारूच्या हातात एक रिमोट देतात. मात्र पारू अनुष्काकडे बघत सगळ्यांना सांगते की अनुष्का मॅडम किर्लोस्करांची होणारी थोरली सून आहे, त्यामुळे हा मान त्यांचाच आहे. आणि ते ऐकून अनुष्का रागातच पारूकडे बघू लागते. तर पारू तिला म्हणत असते की अनुष्का मॅडम, तुम्ही बटन नाही दाबलं तर खरंच चांगलं होईल. मात्र अनुष्का नाईलाजाने तो रिमोट हातात घेते.
दुसरीकडे आदित्यने पोलिसांना बोलावलेले असते. पोलीस सगळीकडे चौकशी करतात, शोध घेतात, पण त्यांना कुठेही बॉम्ब वगैरे काही सापडत नाही आणि मग ते तेथून निघून जातात. तर प्रीतम आदित्यला म्हणत असतो की कदाचित पारूचा गैरसमज झाला असेल, तू काळजी करू नको. तर दिशा हे सगळं काही बघत असते आणि हसतच मनाशी म्हणत असते की मी काही मूर्ख आहे का आधीच बॉम्ब लावून ठेवायला. बॉम्ब त्याच्या वेळेतच येणार आणि मग ती तेथून निघून जाते. दुसरीकडे अनुष्काकडे दुसरा कोणताही मार्ग नसतो आणि त्यामुळे ती तिच्या हातात असणाऱ्या रिमोटचं बटन दाबते आणि त्या फटाक्यांचा ब्लास्ट होतो आणि त्यानंतर तिच्या आणि पारूच्या दोघींच्याही जीवात जीव येतो. तर इकडे आदित्य प्रीतमला सांगत असतो की तू जा, स्टेजवर जाऊन थांब, तोपर्यंत मी एकदा पुन्हा शोधाशोध करतो, उगाच काही प्रॉब्लेम नको. आणि मग तो तेथून निघून जातो. तर प्रीतम स्टेजवर येतो. तो पारूला इशारा करून सगळं काही ठीक असल्याचं सांगतो. तर पारू अनुष्काकडे बघत मनाशी विचार करत असते की अनुष्का मॅडम आणि दिशा मॅडम इथे असताना त्या गप्प बसणार नाही, त्यांना नक्कीच इथे स्फोट घडवून आणायचा आहे याची मला खात्री आहे. आणि मग ती प्रीतमजवळ जात हळूच त्याला आदित्यबद्दल विचारते. तो सांगतो की दादा स्टेजच्या पाठीमागे आहे, त्यामुळे पारू लगेच त्याला भेटण्यासाठी जाते. दुसरीकडे दिशाने एक खेळण्यातली गाडी आणलेली असते जी रिमोटवर चालत असते आणि त्याच गाडीमध्ये दिशाने बॉम्ब ठेवलेला असतो. सगळ्यांच्या नकळत ती गाडी एके ठिकाणी ठेवते आणि रिमोटने तिला स्टेजच्या खाली पाठवत असते. मात्र तितक्यात एक लहान मुलगा त्या गाडीजवळ येतो आणि ती गाडी उचलतो. त्याचवेळी आदित्यचं सुद्धा त्याकडे लक्ष जातं आणि हे बघून दिशा घाबरते, ती लपून बसते. आदित्य त्या मुलाला विचारत असतो की ही गाडी तुझी आहे का? तर तो मुलगा सांगतो नाही, मला इथे सापडली. आणि मग आदित्य बारकाईने ती गाडी बघतो आणि त्यामध्ये बॉम्ब आहे हे बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. तो खूप घाबरलेला असतो. तो पटकन त्या मुलाला तेथून जायला सांगतो आणि त्याच वेळी पारू त्या ठिकाणी येते. आदित्यच्या हातातील बॉम्ब बघून ती खूप घाबरते. तर दुसरीकडे अनुष्का अहिल्याला सांगत असते की तुम्ही सगळेजण स्टेजवरच थांबा, होर्डिंगचं अनावरण करा, खाली जाऊन तुमचे छान फोटोज काढते. आणि त्यावर अहिल्या हो म्हणते. तर अनुष्का पटकन स्टेजवरून खाली उतरते. दुसरीकडे पारू आणि आदित्य त्या बॉम्बकडे घाबरून बघत असतात. पारू म्हणत असते की आदित्य सर, आता आपण काय करायचं, प्लीज तो बॉम्ब कुठेतरी टाकून द्या, हातात घेऊ नका. तर आदित्य म्हणत असतो की नाही पारू, यात टायमर लावला आहे, 3 मिनिटांचाच वेळ शिल्लक राहिला आहे आणि मी हा बॉम्ब असा नाही टाकू शकत, नाही तर तो फुटू शकतो. आणि ते ऐकून पारू तर खूपच घाबरते आणि मग त्यानंतर आदित्य तो बॉम्ब घेऊन सरळ त्याच्या गाडीच्या दिशेने जातो आणि गाडी घेऊन पटकन लांब जाण्यासाठी निघतो. दिशा हे सगळं काही लांबूनच बघत असते. तर पारूसुद्धा खूप घाबरलेली असते आणि आदित्यला काही होऊ नये म्हणून देवीकडे प्रार्थना करत असते. तर आदित्य तो बॉम्ब गाडीत ठेवून लांब जाण्याचा प्रयत्न करत असतो. तर दुसरीकडे अहिल्या त्या होर्डिंगचं अनावरण करण्यासाठी येते. तर इकडे आदित्य तो बॉम्ब घेऊन एका तळ्याच्या किनारी येतो आणि मग त्यानंतर तिथे असणाऱ्या बोटीमध्ये तो बसतो आणि तो बॉम्ब घेऊन पुढे जाण्यासाठी निघतो. तर दुसरीकडे जेव्हा अहिल्या होर्डिंगचं अनावरण करण्यासाठी बटन दाबते, त्याचवेळी इकडे त्या बोटीमध्ये मोठा स्फोट घडतो आणि त्यामुळे पारू तर खूप घाबरते. काहीतरी अघटित घडलं आहे याची तिला खात्री पटते. दिशा मात्र हसतच तेथून निघून जाते. मात्र इतरांना काहीच कल्पना नसते. पारूचं होर्डिंग बघून सगळेजण खूप खुश असतात आणि टाळ्या वाजवत असतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.